टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। छत्तीसगड राज्यात कर्रेगुट्टा पहाडीवर एक मोठा अभियान सुरू आहे। हा अभियान जवळपास 1 महिन्यापासून सुरू असून महाराष्ट्रातील सीमावर्ती भागात पोलिसांमार्फत BSF, CRPF, छत्तीसगडचे DRG पोलीस आणि गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलविरोधी पोलिसांच्या माध्यमाने सीमा बंद करण्यात आलेली आहे। ही महाराष्ट्राची शेवटची सीमा आहे। इथून छत्तीसगड राज्य प्रारंभ होतो आणि एक घनदाट जंगल आहे आणि सीमावर्ती भागात कोणत्याही भागात जे आहेत ते घेराबंदी करून बंदी करण्यात आल्यामुळे येथील नागरिक जे आहेत ते प्रवासासाठी कुठेही जाऊ शकत नाही आणि कर्रेगुट्टा पहाडीच्या आजूबाजूले सभोवताल जे गावे आहेत तेथील नागरिकही शहरी भागात येऊ शकतात, परंतु जंगलात जाऊ शकत नाही, कारण की जंगलात सतत चकमक सुरू आहे आणि अनेक माओवादी जे आहेत ते ठार झालेले आहे। आतापर्यंत 1.5 कोटी रुपयाचे बक्षीस असलेले 31 माओवाद्यांच्या कंठस्नान या 25-26 दिवसात छत्तीसगड पोलीस, DRGF और CRPFनी केलेला आहे आणि गडचिरोली पोलीस जे आहे ते सतत सीमावर्ती भागात अलर्ट असून गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा, आहिरी, भामरागड, एटापल्ली या भागातील जे दुर्गम क्षेत्र पोलीस स्टेशन आहे तिथे अलर्ट करण्यात आलेला आहे आणि प्रत्येक ठिकाणी SRPFचे तुकड्या तैनात करण्यात आलेले आहेत आणि जे जवान सुट्टीवर गेले होते त्यांना परत सुट्टी रद्द करून पोलीस स्टेशनला रवानगी करण्यात आली आणि कोणत्याही अधिकाऱ्यांना किंवा कर्मचाऱ्यांना सुट्टी देण्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नकार दिलेला आहे। यामुळे कुठे ना कुठे एक मोठा ऑपरेशन केंद्रीय गृह विभागामार्फत सुरू असून हा ऑपरेशन नक्षलवाद संपुष्टात आणण्यासाठी हा शेवटचे ऑपरेशन असेल का अशी एक चर्चाही अनेक भागात आहे। कॅमेरामॅन सोहेल पठाण सोबत MD इरफान, TV9 महाराष्ट्र छत्तीसगड सीमावर्ती भाग।